हॅलो, स्टेरिलायझेशन आणि सॅनिटेशन या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आता या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: स्टेरिलायझेशन आणि सॅनिटेशन प्रोसेसचे वर्णन करू शकाल. सलूनमध्ये टूल्स स्टेरिलाइज आणि सॅनिटाइज करण्यासाठी आवश्यक असलेले इक्विपमेंट बघू. आपल्याला आवश्यक टूल्स म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी मशीन, सॅनिटायझर मशीन, ट्रे, ऑटोक्लेव, स्प्रे बॉटल, टिश्यू. क्लायंट आणि सलून प्रोफेशनल्स दोघांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मेंटेन करण्यासाठी सॅनिटायझेशन आणि स्टेरिलायझेशन या सलूनमधील महत्त्वपूर्ण पद्धती आहे. या पद्धती इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यात मदत करतात, हायजीन स्टँडर्ड्स सुनिश्चित करतात आणि सहभागी प्रत्येकाच्या हेल्थचे रक्षण करतात. या पद्धतीचा उपयोग इतर जर्म्सची वाढ थांबण्यासाठी किंवा त्यांना संपूर्ण डिस्ट्रॉय करण्यासाठी तसेच इन्फेक्शनियस रोगास कारणीभूत असल्यास डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम करण्यासाठी केला जातो. आरोग्य विभाग आणि इतर सरकारी संस्थांनी असा आदेश दिला आहे की रुग्णालयात होत असल्याप्रमाणे सर्व इक्विपमेंट पूर्णपणे स्टेरिलाइज करणे अशक्य आहे, परंतु सलून्समध्ये स्ट्रिक्ट सॅनिटेशन करणे आवश्यक आहे. आता सॅनिटेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. सॅनिटेशन हा पब्लिक हेल्थला चालना देण्यासाठी आणि इन्फेक्शनियस रोग स्प्रेड होण्यापासून वाचवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. सलूनमधील सॅनिटायझेशनच्या मुख्य ॲस्पेक्टमध्ये हे समाविष्ट आहे: काउंटर टॉप्स, सलून चेअर, टेबल आणि इतर वारंवार स्पर्श होणारी साधने आहेत. त्याचा पृष्ठभाग नियमितपणे योग्य जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छ आणि निर्जंतुक करणे आवश्यक आहे. प्रॉडक्ट्स, टूल किंवा क्लायंटने समान ठेवलेल्या जागेवर पण विशेष लक्ष घ्यावे. सर्व पुन्हा वापरता येणारी साधने आणि इक्विपमेंट जसे की कोम्स, ब्रशेस, सीझर्स, रेझर्स, क्लिपर्स आणि नेल इम्प्लिमेंट्स प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे स्वच्छ आणि डिसइन्फेक्ट केले पाहिजेत. क्रॉस कंटामिनेशन होऊ नये यासाठी सच्छिद्र नसलेल्या सफरचे सॅनिटायझिंग करणे, जसे शॅम्पूइंगसाठी किंवा सोकिंग नेल्ससाठी वापरले जाणारे नेल्स, सीन्स, बॉल्स किंवा बेसिन प्रत्येक वापरल्यानंतर योग्यरित्या स्वच्छ आणि सॅनिटाइज करणे खूप महत्त्वाचे आहे. सलून सेवा दरम्यान वापरलेले टॉवेल्स, कॅप्स आणि ड्रॅप्स स्वच्छता आणि सॅनिटेशन सुनिश्चित करण्यासाठी हॉट वॉटर आणि डिटर्जंट वापरून धुवावेत. सर्व बॉल्स, ट्रे आणि इतर वस्तू प्रत्येक क्लायंटला वापरण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटाइज केल्या पाहिजे. केमिकल सोल्युशनमध्ये इम्प्लिमेंट इमर्सिंगची प्रॅक्टिस ही स्टेट बोर्ड ऑफ कॉस्मेटॉलॉजीच्या नियमांशी सुसंगत असावी. स्टेरिलायझेशनमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी आणि स्पोर्स असे सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम मारणे किंवा नष्ट करणे समाविष्ट आहे. आता स्टेरिलायझेशन आणि सॅनिटेशनच्या पद्धती पाहू. अनेक माहीत असलेले मेथड्स अवलंबल्या जातात. या पद्धती फिजिकल एजंट आणि केमिकल एजंटमध्ये ग्रुप केले आहेत. फिजिकल एजंटमध्ये मॉइस्ट हीट मेथड अवलंबली जाते, ज्यामध्ये 212 डिग्री फॅरनहीट किंवा 100 डिग्री सेल्सिअस तापमानात 20 मिनिटे पाण्यात वस्तू उकडून स्टेरिलायझेशन केले जाते. स्टीमिंग ही ऑटोक्लेव वापरून स्टेरिलायझिंग करण्याची दुसरी पद्धत आहे. ऑटोक्लेव हे मजबूत एअरटाईट मेटलचे भांडे आहे, ज्यामध्ये प्रेशर खाली केमिकल अभिक्रिया होऊ शकतात. ही पद्धत मेडिकल फील्डमध्येही वापरली जाते. ड्राय हीट
किंवा बेकिंग ही स्टेरिलायझेशनची एक पद्धत आहे जी बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये बेडिंग आणि तत्सम मटेरियलचे स्टेरिलाइज करण्यासाठी वापरली जाते. अल्ट्राव्हायोलेट रेजचा वापर सॅनिटायझिंगसाठी देखील केला जातो कारण ते बहुतेक बॅक्टेरिया नष्ट करतात. आता सॅनिटायझिंगसाठी वापरले जाणारे केमिकल एजंट पाहू. ते अँटीसेप्टिक, फिमिगन्स आणि डिसइन्फेक्टंट्स जर्मीसाइड आहेत. अँटीसेप्टिक हा एक पदार्थ आहे जो बॅक्टेरियाचा नाश किंवा ग्रोथ रिटार्ड करू शकतो. हे सामान्यतः सौम्य प्रकारचे डिसइन्फेक्टंट्स किंवा जर्मीसाइड्स असतात आणि स्किनवर वापरण्यास अधिक सुरक्षित असतात. काही सोपमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असले तरी ते हात किंवा अवजारे पूर्णपणे सॅनिटाईज करण्यासाठी पुरेसे नाहीत. इतर सामान्य अँटीसेप्टिकमध्ये अल्कोहोल, बोरिक ॲसिड, आयोडीन, हायड्रोजन पेरॉक्साइड, फॉर्मलिन, क्लोरामाइन्स आणि सोडियम हायपोक्लोराइड याचा समावेश होतो. ही केमिकल्स मॅन्युफॅक्चररच्या शिफारसीनुसार डायल्युटेट करावी. सामान्यतः वापरण्यासाठी काही डिसइन्फेक्टंट्स पुढील प्रमाणे आहेत. क्वाटर्नी अमोनियम कंपाऊंड्स क्वार्ट्स, फॉर्मॅलिन, इथेल और ग्रेन अल्कोहोल, क्रिसॉल, लायझॉल. दुसरी पद्धत म्हणजे आवश्यक वेळेसाठी वेट सॅनिटायझरमध्ये मंजूर जंतुनाशक असलेले इम्प्लेमेंट बुडवणे. त्यानंतर वेट सॅनिटायझरमधून अवजारे काढून टाका. पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ टॉवेल वापरून कोरडे पुसून टाका. दुसरी पद्धत म्हणजे अल्कोहोल वापरणे. अल्कोहोल वापरून अवजारे सॅनिटायझर करण्यासाठी त्यांना 70% अल्कोहोलमध्ये बुडवा, जे इथिल किंवा ग्रीन अल्कोहोल असू शकते. 99% आयसोप्रोपेल अल्कोहोलची ताकद 70% इथिल अल्कोहोल इतकीच असते. आपण सॅनिटाइज इलेक्ट्रोड्स करू शकतात आणि तत्सम इम्प्लिमेंट्स 70% अल्कोहोलमध्ये बुडवलेल्या कॉटन पॅड डिप केलेल्या पृष्ठभागावर हळूवारपणे घासून घ्या. त्यानंतर वापरण्यासाठी तयार होईपर्यंत वस्तू ड्राय सॅनिटाइज अशा ठिकाणी ठेवा. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटचा रिकॅप घेऊया. स्टेरिलायझेशन ही सर्व पॅथोजेनिक बॅक्टेरिया नष्ट करून वस्तू जर्म फ्री करण्याची प्रोसेस आहे. सॅनिटेशन म्हणजे पब्लिक हेल्थला चालना देण्यासाठी आणि इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यासाठी उपयोजनांचा वापर आहे. स्टेरिलायझेशन आणि सॅनिटेशनच्या वेगवेगळ्या सर्वात माहिती असलेल्या पद्धती आहेत, जसे की मॉइस्ट हीट, स्टीमिंग, ड्राय हीट, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि केमिकल एजंट ह्या आहेत. सॅनिटायझिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकल एजंटमध्ये अँटीसेप्टिक्स, फमिगन आणि डिसइन्फेक्शनचा समावेश होतो. हे सर्व आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की आपण स्टेरिलायझेशन आणि सॅनिटायझेशन याबद्दल माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.